साकरी नगर पंचायत के भाजपा नगर अध्यक्ष की मनमानी प्रबंधन के खिलाफ सत्तारूढ़ भाजपा ने विपक्ष के साथ मिलकर कुछ दिनों पहले जिला कलेक्टर को अविश्वास प्रस्ताव दिया था। अविश्वास प्रस्ताव को लेकर आज साकरी नगर पंचायत में रिटर्निंग अधिकारी और प्रांतीय अधिकारी रोहन कुंवर की अध्यक्षता में सुबह 11 बजे बैठक आयोजित की गई थी। हालांकि भाजपा नगर अध्यक्ष के खिलाफ अविश्वास प्रस्ताव निर्धारित समय से अधिक समय के बाद भी अधिकारी उपस्थित न रहने से इससे नाराज कुछ नगर सेवकों ने आत्मदाह का प्रयास भी किया। हालांकि शिवसेना विधायक मंजुला गावित प्रशासन के अधिकारियों पर राजनीतिक दबाव का आरोप लगाते हुए 3 घंटे से अधिक समय से जिला कलेक्ट्रेट कार्यालय की सीढ़ियों पर धरना दे रही हैं। हालांकि जिला कलेक्टर की अनुपस्थिति ने कई चर्चा हो रही है। हालांकि विधायक मंजुला गावित ने प्रशासन को चेतावनी दी कि जब तक जिला कलेक्टर कार्यालय से नगर अध्यक्ष की मनमानी के खिलाफ नया एजेंडा जारी नहीं होता तब तक धरना जारी रहेगा। विधायक गावित ने यह भी आरोप लगाया कि कई घंटों तक किसी भी अधिकारी ने धरने की सुध नहीं ली है। तुमचं कशासाठी तुम्ही बसले आहात? आमची साकरी नगर पंचायतची आज अविश्वास ठराव आज होता आणि त्यासाठी नवीन अविश्वास दाखल करून आणि नवीन अध्यक्षाची निवड आज होणार होती। त्यासाठी पीठासीन अधिकारीची निवड केलेली होती। ही काल निवड केलेली होती, परंतु आज निवड असताना सुद्धा पीठासीन अधिकारी ज्यांना दिलेलं होतं ते पीठासीन अधिकारी आज 11 वाजेपर्यंत त्या ठिकाणी उपस्थित नव्हते। त्याच्यानंतर आम्ही पीठासीन अधिकाऱ्याला शोधाशोध केल्यानंतर पीठासीन अधिकारी नाही आहे, तर त्यावेळेस आम्ही कलेक्टर मॅडमांना फोन केला की पीठासीन अधिकारी आतापर्यंत अजून इथं पोहोचलेले नाही आहेत, निवडणूक कार्यक्रम आपल्याला आता चालू करायचा आहे। तर त्यावेळेस कलेक्टर मॅडम बोलल्यात की असं का आले नाही का, पोहोचले नाहीत का, मी बघते चौकशी करते। त्याच्यानंतर अजून अर्ध्या तासानंतर मग त्यांच्याकडनं कळालं की नाही मॅडम त्यांची तब्येत बरी नाही आहे, ते हॉस्पिटलला ॲडमिट आहेत, ICU मध्ये ॲडमिट आहेत। मग ॲडमिट आहेत तर ते इकडं निवडणूक अधिकारी कोणीतरी द्या ना तुम्ही, हे काय न सांगता तिकडे गेलेत का? म्हणजे याच्यावरनं आपल्याला लक्षात येतं आहे की त्या ठिकाणी निवडणूक पीठासीन अधिकारी याची नियुक्ती केली गेलेली आहे आणि किती गांभीर्याने त्या ठिकाणी हे चालू आहे। म्हणजे कलेक्टर मॅडमांना सुद्धा किती गांभीर्य आहे या गोष्टीचं याच्यावर हे लक्षात येते। ती व्यक्ती जर त्या ठिकाणी पोहोचलेली नाही आहे, निवडणूक कशी पार पडणार आहे? त्याच्यानंतर सुद्धा आत्ता किती वाजलेत? 5:30 वाजलेत। आम्ही कंटिन्यू आज दिवसभर कलेक्टर मॅडमाच्या संपर्कात आहोत, परंतु कलेक्टर मॅडम ह्या कुठेतरी बाहेर दौऱ्यावर गेल्यात असं त्यांच्या कार्यालयातून आम्हाला सांगण्यात येत होतं। तरीसुद्धा आम्ही फोन करण्याचं आम्ही टाळलं नाही, कंटिन्यू आम्ही त्यांच्या संपर्कात होतो। मध्ये मध्ये त्यांची रिंग पण यायची, तरी पण त्यांनी फोन उचललेला नाही। आणि एवढी गांभीर्याने त्या ठिकाणी हे जर अधिकारी घेत असतील तर कसं याच्यावरनं आपल्याला लक्षात येतं की हे कोणाच्या तरी दबावाखाली हे सुरू आहे, हे आमच्या निदर्शनास आलंय।